प्रदेश प्रवक्ता सम्यक विद्यार्थी आंदोलन। सध्या देशामध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा किती बट्ट्याबोळ झालेला आहे हे आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पाहत आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी ज्यावेळेस देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली त्यावेळेस शिक्षण हा विषय राज्यसूचीमध्ये होता। म्हणजेच आपल्या संविधान सभेने सुद्धा ही गोष्ट मान्य केली होती की शिक्षणामध्ये विकेंद्रीकरण असलं पाहिजे। मग संविधान सभेने मान्य केलेल्या गोष्टी त्या पुढील काळामध्ये आपण जर बघितलं 1976 मध्ये देशामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली आणि देशामधले शिक्षणाचं विकेंद्रीकरण हे पूर्णपणे केंद्रीकरण करण्यात आलं। म्हणजे देशामध्ये सेंट्रलाइज एज्युकेशन पद्धती या 42व्या घटना दुरुस्तीने आणल्याचं आपल्या सर्वांना निदर्शनास येईल। या घटना दुरुस्तीने झालं काय तर जे गरीब विद्यार्थी आहेत SC ST OBC मायनॉरिटी हे जे गरीब तबक्यामधून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावरती कुठेतरी घाव या 42व्या घटना दुरुस्तीने 1976 पासून घातलेला आहे। आणि सध्या जर आपण बघितलं ह्या सेंट्रलाइज एज्युकेशन सिस्टीममुळे देशामध्ये अनेक प्रकारची दरी निर्माण झालेली दिसली आहे। सामाजिक आर्थिक अशा पद्धतीची वेगवेगळी जे दरी आहे ही या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं तर CBSE बोर्डामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाच फायदा सेंट्रलाइज एज्युकेशन सिस्टीम मध्ये होतो। म्हणजे कुठेतरी छोट्या 11वी 12वीला ऍडमिशन करायचं आणि शहरातल्या महागड्या कोचिंग क्लासेसला ऍडमिशन करायचं। म्हणजे 11वी 12वीला जर त्याला गुण कमी जरी असले तरीही या महागड्या क्लासमध्ये जाऊन नीट सारख्या परीक्षांमध्ये हे विद्यार्थी काय करतात टॉपर येतात। यांचे आई वडील पैशावाले असतात हे काय करतात त्या क्लासेसवाल्यांना पैसे देऊन पेपर फुडी प्रकार न घडवतात। या ठिकाणी जे प्रामाणिकपणे गावखेड्यामध्ये शिकणारा विद्यार्थी आहे त्याचं मात्र या ठिकाणी नुकसान होतं। त्यामुळं देशामध्ये पुन्हा एकदा शिक्षणाचं विकेंद्रीकरण करणं गरजेचं आहे। ज्यावेळेस देश अस्तित्वात आला त्यावेळेस जर शिक्षण व्यवस्थेचं विकेंद्रीकरण होतं तर आज सरकारनं हे केंद्रीकरण का केलेलं आहे हा प्रश्न आमच्या समोर पडतोय। त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मागील अनेक वर्षापासून आम्ही डिसेंट्रलाइज एज्युकेशन सिस्टीम या मुद्द्यावरती लढत आहोत। आता मात्र आम्ही या लढा अधिक तीव्रतेने उभा करत आहोत। देशातील सर्व विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये एकत्रित येऊन पुन्हा देशामध्ये या सेंट्रलाइज एज्युकेशन सिस्टीम ला डिसेंट्रलाइज एज्युकेशन सिस्टीम बनवण्यासाठी आपल्या न्याय अधिकाराला मिळवण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे।